अवकाळी पावसाचं संकट आहे। राज्यातील 19 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढचे 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यावर अस्मानी संकट ओढवलेलं आहे। पावसाचं हे अस्मानी संकट पुढील 5 दिवसात आणखी तीव्र होणार असा सावधगिरीचा इशारा हवामान खात्याने दिला। YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यामध्ये अलर्ट आता दाखवण्यात आलेला आहे। होय शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं राहील। बघा, आता मोठ्या प्रमाणामध्ये काही बातम्या देखील इकडे तिकडे व्हायरल होत आहेत की 1000 किलोमीटर अंतराचा मोठा ढग हा राज्याकडे येणार आहे। या मागची नेमकी काय माहिती आहे, ते खरंच होणार आहे का, ती पण माहिती पुढे दाखवणार असून यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। महत्त्वाचा अंदाज जाहीर झालेला असून नेमका पावसाचा अंदाज कोणत्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे। राज्यामध्ये आता वातावरण अचानक बदलू लागलेलं आहे। आधीच्या सारखी परिस्थिती राहिलेली नाहीये। मागच्या 5-6 वर्षापूर्वी अवकाळीचं प्रमाण कमी असायचं, पण आता अवकाळीचं प्रमाण खूप वाढत आहे। विजा येत आहेत, पाऊस जास्त होत आहे। उन्हाळ्यामध्ये नदी नाल्यांना पाणी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे। गारपीट भयानक स्वरूपाची वाढलेला आहे आणि एवढंच नाही तर वारं जणू काही चक्रीवादळ आलंय अशा पद्धतीचं वारं बघायला मिळत आहे। बघा, आता मग नेमका पावसाचा असा अंदाज कुठे आहे? पुन्हा एकदा हवामान विभागाने कुठे अलर्ट दिलेला आहे? कोणते जिल्हे सध्या अलर्ट वरती आहेत? म्हणजेच की ज्या ठिकाणी सध्या पावसाचा अंदाज आहे त्या जिल्ह्यांची नावं पण आता जाहीर झालेली असून कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे ते जिल्हे कोणते आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पाहूयात। बघा, राज्यामध्ये पुन्हा एकदा आता पावसाचं थैमान बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे। होय, आता विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस राहणार असून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिसून येत आहे। आलेल्या माहितीनुसार आता राज्यामध्ये जर पाहायला गेलं तर हा पाऊस विजांसहित राहणार आहे। यामध्ये वादळी वारा राहणार आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या। आणि पुढे चालून गारपिटीचे अंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत। होय, गारपिटीच्या पावसाचे अंदाज राहणार असून सर्व शेतकरी बांधवांनी सतर्क राहणं खूप गरजेचं ठरणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर राज्यामध्ये हा पाऊस विजांच्या कडकडाटासोबत थैमान घालणार आहे। विजांची व्याप्ती, तीव्रता, पावसाची व्याप्ती आणि ढगांची व्याप्ती खूप मोठी राहणार आहे। म्हणजे ढग आता एक ढग आपल्याला खूप मोठमोठ्या अंतरापर्यंत पसरलेला दिसू शकतो। आकाशामध्ये मोठमोठे ढग बघायला मिळतील आणि ते सर्व ढग वादळी पावसाचे असतील, गारपिटीचे असतील आणि विजांचे असतील। त्यामुळे मोठ्या प्रमाणात काळे ढग दिसल्यानंतर पावसाचं वातावरणाचा आकार दिसला की आपण आपल्या घराकडे गेलेलं योग्य राहील, कारण की आता वातावरण बदलू लागलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची परिस्थिती बदलतानाच दिसून येत आहे। बघा, नेमका राज्यासाठी काय अंदाज आहे? पुन्हा एकदा राज्यात नेमका पाऊस का वाढतोय? खरंच अवकाळी पावसाचा पुन्हा जोरदार अंदाज आहे का? संपूर्ण परिस्थिती आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात नेमका पावसाचा अंदाज काय राहू शकतो याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती बघायला मिळेल। कारण की राज्यामध्ये हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम स्वरूपाचा, कुठे जोरदार स्वरूपाचा तर कुठे आता खूपच तीव्र स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे। यामध्ये विजा आहेत, प्रचंड गारा देखील असून वादळी वाऱ्याचं प्रमाण राहणार आहे। त्यामुळे पावसाचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात राहू शकतं, हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं। तर चला, आता कोणत्या भागाकडे पावसाची तीव्रता जास्त वाढणार आहे, कुठे मध्यम पाऊस राहील आणि कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे, संपूर्ण अंदाज आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर बघा, आता तुम्ही फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती हवामानाची बघायला मिळेल। बघा, आता इकडे समुद्राच्या आसपासच्या भागात पाऊस तर दाखल झालेला आहे। इकडे बघायला जर गेलं तर केरळचे काही भाग असतील, इकडे आसपासचे भाग असतील, या ठिकाणी तर पाऊस थैमानच घालत आहे। या ठिकाणी विजा, त्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासहित पावसाचा अंदाज दिसून येत आहे। यामध्ये पाहायला गेलं तर इकडे कोचीचे भाग असतील, त्यानंतर इकडे कोची साईडच्या उत्तरेकडील भाग असेल, केरळचे भाग असतील, बऱ्याच भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे। एकदम तीव्र स्वरूपाचा पावसाचा अंदाज देखील बऱ्याच भागामध्ये दिसून येत असल्याने सगळे शेतकरी आता आश्चर्यचकित झालेले आहेत। होय, आता इकडे महाराष्ट्राच्या देखील भागाकडे पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। बघा, इकडे आता जो समुद्र असतो, बंगालचा समुद्र, त्या ठिकाणी आता तुफान, अतिशय भयानक स्वरूपाचे एक वादळी वातावरण तयार झालेलं आहे। ते वादळी वातावरण जर बघायला गेलं तर आता 1000 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरचं आपल्याला पावसाचं वातावरण बघा, 100 किलोमीटर नाही, 200 किलोमीटर नाही, तर तब्बल 1000 किलोमीटर जास्त मोठं अंतराचं पावसाळी वातावरण
आपल्याला जे आहे ते बंगालच्या समुद्रामध्ये बघायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे वातावरण बघायला मिळत असल्याने सगळे शेतकरी आश्चर्यचकित झालेले आहेत. म्हणजे हे वातावरण काही छोटं नाहीये, 1000 किलोमीटर पेक्षा मोठं पावसाचं वातावरण हे आपल्याला बघायला मिळत असल्याने सगळे शेतकरी देखील आश्चर्यचकित झालेले आहेत की एवढं मोठं पावसाचं वातावरण नेमकं कसं काय सक्रिय होऊ शकतं. बघा, त्या पावसाची लांबी खूपच मोठ्या प्रमाणात आहे. मग आता हेच मोठं मुसळधार पावसाचं वातावरण, तुफान पावसाचं वातावरण राज्याकडे सरकणार आहे का? यामागे आता नेमकी काय कारणे असतील का आणि हे पावसाचं वातावरण आता कोणत्या जिल्ह्यात येईल का याबद्दलची पण मोठी माहिती तुम्हाला दाखवणार असून यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी कशी परिस्थिती राहू शकते. कारण की आता हे पावसाचं वातावरण काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस तर देणारच आहे. बघा, आता हे पावसाचं वातावरण इकडे श्रीलंकेला धडकेल. श्रीलंकामधून भारताच्या समुद्राच्या आसपासचा जो किनारपट्टी लगतचा भाग आहे त्याला धडकेल आणि त्या आसपासच्या बहुतांश भागात विजांच्या सहित मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. होय, आता कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहील याबद्दलची संपूर्ण अपडेट आता आपण पाहत असून आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित देखील आता बघायला मिळू शकते. बघू शकता, आता हे पावसाचं वातावरण येत्या 48 तासापर्यंत तर अजून तीव्रच बघायला मिळणार आहे. यानंतर इकडे महाराष्ट्रातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पावसाला आता सुरुवात पण होणार आहे. बघा, असे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी विजांचा पाऊस, मध्यम स्वरूपाचं वारं, त्यानंतर गारपिटीचा अंदाज असणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या ठिकाणी तीव्र ढगाळ वातावरण राहील, कोणत्या ठिकाणी पावसाचे मोठे ढग सरकणार आहेत, अशा सर्व जिल्ह्यांची माहिती देणार असून जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पावसाचा अंदाज बघायचा असेल तर आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती A to Z सविस्तर स्वरूपामध्ये बघायला मिळू शकते. कारण राज्याच्या वातावरणामध्ये आता मोठे बदल होत आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं पण गरजेचं ठरू शकतं. कारण की हा पाऊस फक्त पाऊस नाही तर विजा, वारा, गारपीट, तुफान स्वरूपाचे आपल्याला बघायला मिळणार आहे. मग चला, आता कसा अंदाज आहे, हवामान विभागाचं काय म्हणणं आहे, मॉडेलचे काय म्हणणं आहे, संपूर्ण माहिती आता या ठिकाणी देण्याचं काम करणार असून आता या ठिकाणी सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत. आता मात्र राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. आज पाऊस येणार आहे की उद्या येणार आहे, कारण की आता गरमीचं वातावरण खूप वाढलेलं आहे. बघा, जर तुमच्या भागात गरमीचं वातावरण खूप जास्त तापलेलं असेल तर मग पावसाचा अंदाज वाढू शकतो. बघा, आता गरमीचं वातावरण मोठ्या प्रमाणात ऊन आपल्याला पाहायला मिळतंय आणि गरम वातावरण सगळं झालेलं आहे आणि याच वातावरणामुळे राज्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. यामुळे आता जेवढं होईल तेवढं सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावं लागेल, कारण की या पावसामध्ये विजा देखील आणि गारा देखील राहतील आणि काही ठिकाणी तुफान पाऊस देखील राहणार आहे. तर चला, आता या पावसाचा अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे आणि जो 1000 किलोमीटर लांबीचा मोठा वादळी ढग आहे तो खरंच महाराष्ट्राकडे येणार आहे का आणि तेवढ्या लांबीचा खरंच एक ढग आहे का, ती पण माहिती तुम्हाला दाखवणार असून ती माहिती पाहण्यासाठी मात्र आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. राज्यामध्ये आता तीव्र पावसाचं संकट बघायला मिळत असून विजांचं प्रमाण देखील खूप बघायला मिळणार आहे आणि वादळी पाऊस आपल्याला जोरदार हजेरी लावतानाच देखील स्पष्टपणे दिसून येणार असून सगळ्या शेतकऱ्यांना जेवढं होईल तेवढं आता सतर्क देखील राहावं लागणार आहे. ही देखील महत्त्वाची माहिती राज्यभरातील शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. तर चला, कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे, कुठे विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे आणि कुठे सतर्क राहण्याची गरज आहे, संपूर्ण सविस्तर अंदाज या राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहू. तर बघा, आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाची शक्यता राहणार असून विजांसहित पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट आता लक्षात घ्यावी लागेल. बघा, हा पाऊस आता विजांच्या कडकडाटामध्ये राहणार असून तुफान विजांचा कडकडाट आणि तीव्र स्वरूपाची पावसाची स्थिती आपल्याला बघायला मिळेल आणि हे वातावरण आता राज्यातील बहुतांश भागामध्ये तीव्र स्वरूपामध्ये हजेरी लावणार असून विजांसह धोधो पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. तीव्र पावसाचं वातावरण वाढत असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं राहील. बघा, आता इकडे साताऱ्याचे भाग असतील, या आसपासच्या भागामध्ये सातारा, पाटण, चिपळूणच्या भागामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मध्यम स्वरूपाचा विजांच्या कडकडाटामध्ये विजांच्या स्वरूपाचं देखील पावसाचं वातावरण राहील आणि मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची परिस्थिती राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे हा अंदाज सर्व शेतकरी बांधवांनी आता लक्षात घ्यायचा आहे. विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी राहणार असून सर्वांनी आता हा अंदाज लक्षात घेणं देखील गरजेचं राहील. बघा, एकंदरीत परिस्थिती पाहता
महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे, पण हवामान विभागाकडून देखील आलेल्या माहितीनुसार ढगाळ वातावरणासह हलका मध्यम पाऊस तुरळक भागामध्ये पडू शकतो. त्यामुळे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं ठरेल. या पावसामध्ये विजांचं प्रमाण राहणार आहे. त्यानंतर वादळी वारा देखील राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. यानंतर पावसाचा अंदाज आहे तो म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये. लातूर जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांनो सतर्क राहा. लातूर जिल्ह्यात पण आता मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तीव्र स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल. विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आता हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार असून विजांसह धो-धो पाऊस राहू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. जेवढं होईल तेवढं सतर्क देखील राहण्याचा प्रयत्न करा, कारण की हा पाऊस विजांसहित आपल्याला जास्त प्रमाणामध्ये तीव्र प्रमाणामध्ये राज्यामध्ये तुफान आपल्याला घालतानाच पाहायला मिळू शकतं. पण बघा हा एक अंदाज आहे, अंदाज म्हणून लक्षात घ्या, कारण की काही भागामध्ये अचानक बदल होऊ शकतो. बघा त्यानंतर सोलापूरचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला तुरळक पावसाचा अंदाज बघायला मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्यायची, या भागात इकडे काही जास्त पाऊस नाहीये, पण तुरळक उगेक पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केलेला असून मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा हवामानाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे या आसपासच्या भागातील देखील शेतकरी बांधवांनी सतर्क राहणं देखील गरजेचं ठरेल. तर चला आता खरंच 1000 किलोमीटर लांबीचा मोठा ढग येत आहे का? तुफान मोठं पावसाचं संकट राज्यात दाखल होणार आहे का? याबद्दलची नेमकी काय माहिती आहे ती आता तुम्हाला थोडक्यामध्ये लगेच सांगतो. आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की पावसाचं वातावरण नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला वाढतानाच बघायला मिळू शकतं. कारण की हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये अक्षरशः जोरदार तीव्र स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे. विजांसहित पावसाची हजेरी राहणार आहे. ही देखील महत्वाची माहिती आता सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहणार असून मध्यम स्वरूपाची व्याप्ती देखील काही ठिकाणी राहू शकते. बघा अहिल्यादेवी नगर जिल्हा असेल या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. सर्वत्र पावसाचा अंदाज नाहीये अशी देखील माहिती समोर येत आहे. पण बघा आता एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पावसाचा अंदाज राज्यातील काही भागात राहू शकतो अशी पण माहिती समोर येऊ लागलेली आहे. हे पावसाचं वातावरण विजांच्या कडकडाटामध्ये अवकाळीचं असं सुरू जर राहिलं तर शेतकऱ्यांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरू शकते. कारण की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. तर बघा आता 1000 किलोमीटर लांबीचा तो ढग खरंच येणार आहे का? तर तसं काही नाहीये. पण बघा एक मोठं वादळी वातावरण देखील आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये शेवटी बघायला मिळालं तर एक अंदाज आहे. पण तेवढा मोठा ढग येईल अशी कोणतीही अधिकृत माहिती कोणतीही हवामान विभागाकडून देखील जाहीर झालेली नाहीये. त्यामुळे आता ही माहिती आपण देण्याचं काम केलेलं आहे, कारण याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावरती व्हायरल होतानाच बघायला मिळालं होतं की मोठ्या प्रमाणात तीव्र पावसाचा 1000 किलोमीटर लांबीचा ढग येणार आहे. पण तसं काही नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. पण तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहणार आहे. ही पण गोष्ट सगळे शेतकरी बांधवांनी आता लक्षात घेणे गरजेचे राहील. अशा प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला रोज हवामान अंदाज आपण या चॅनलवरती देण्याचं काम करणार आहोत. भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.